इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथील आदिम कातकरी वस्तीवरील जवळपास 48 कुटुंबियांचं प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना गेल्या वर्षांपासून मंजूर आहे। परंतु स्थानिक ग्रामपंचायत व इगतपुरी पंचायत समिती प्रशासनाने जागेच्या अटींमुळे या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुल अनुदान वर्ग न करता सर्वांना आजपर्यंत लाभापासून वंचित ठेवले। जर 6 जूनपर्यंत घरकुलांचा प्रश्न सोडवला नाही आणि या सर्व मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाही तर येत्या 7 जूनला सर्व 48 आदिम कातकरी कुटुंबियांसह बिऱ्हाड मोर्चासह आपले कार्यालयात ठिय्या आंदोलन करू, असं या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायतच्या वतीने इगतपुरी पंचायत समिती गट विकास अधिकारी MS वळवी यांना मंगळवार 13 मे रोजी दरम्यान निवेदन देण्याद्वारे अल्टिमेटम देण्यात आलाय। 20 वर्षांपूर्वी आम्हाला हक्काच्या गावठाण जागेतून उठवून सरकारी गटात टाकले। आता घरकुले मंजूर असून केवळ जागेचे कारण देऊन आमचे स्थलांतर करायचे व आमच्या जागा बड्या श्रीमंतांना बिल्डिंग बांधण्यासाठी द्यायच्या व पुन्हा आम्हाला स्थलांतरित करण्याचा हा स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा घाट आहे। प्रशासनाने आमची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा 7 जूनला बिऱ्हाड मोर्चा घेऊन पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करू। निवृत्ती हिलम ग्रामस्थ आदिम कातकरी वस्ती। ग्रामीण भागातील अनुसूचित क्षेत्रातील गरिबांचे जीवनमान उंचावे म्हणून शासन विविधांगी निर्णय घेऊन योजना अंमलात आणत असते। असं असताना सुद्धा 2 वर्षांपासून प्रधानमंत्री जनमन आवास अंतर्गत टाकेद येथील कातकरी बांधवांचे घरकुले मंजूर आहेत। केवळ जागेचे कारण सांगून आजपर्यंत लाभार्थ्यांना लाभापासून प्रशासनाकडून वंचित ठेवण्यात आले। सरकारी नियमानुसार आहे त्याच जागेतच त्यांची घरे अधिकृतरित्या उभी करावी व त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा 7 जूनला बिऱ्हाड मोर्चा घेऊन कार्यालयात ठिय्या आंदोलन करू। जोपर्यंत प्रश्न सुटला जात नाही तोपर्यंत माघार नसेल। निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी कविता नवाळे, नाशिक। समजा खात्यावर आमचे पैसे पडले तर आम्ही इथे बिऱ्हाड घेऊन येणार, इथं पंचायतमध्ये राहणार। जर आमची सोय होत नाही तर आम्ही इथून जाणार पण नाही, इथंच थांबणार। सर्व आमचे सगळे जेवढे आमचे नाव आहेत तेवढे घरकुल पाहिजे आम्हाला। घरकुलाचं पहिलं हप्ता आम्हाला पडलेच पाहिजे। आता 6 तारखेला प्रश्न सुटला पाहिजे। आम्ही वारंवार कितीतरी वर्ष झाले त्याच्यातून आम्ही घरकुलासाठी तळमळ करतो, पण आम्हाला काही घरकुला भेटत नाही। चांगलं हवे खोपे आमच्या काही गरीब घडेल घरकुल आहे त्याच्यातही गुडघ्याचं पाणी साचतं, पाणीसुद्धा निघायला मार्ग नाही आणि घरकुलांचा हप्ता आम्हाला कधी भेटतही नाही, घरकुल कधी मंजूर करतही नाही, झालं तर त्याचा हप्ता देते नाही। जागेचा प्रश्न आम्ही गावठाणात होतो, आम्हाला गावठाणातून दुसरीकडे उठून बसवलं। आता तिथून सुद्धा माणसाच्या भाडीच्या खात्यात जावं लागेल, म्हणजे आम्ही जंगलात जाऊन खायचं काय राहायचं काय। आम्ही असे पावसे मासे धरतो आणि नदीने मासे धरून गावात आणून 20 टन पोट पाणी चालवतो। दुसऱ्याकडे आमच्याकडनं नोकरीनं शेतीनं पोटी काय खाणार आम्ही डोंगरात जाऊन। मग हे आम्हाला डोंगरात नाही पाहिजे, आमचं गावठाण मोकळं करून द्या, नाही तर मग हवेच्या जागेवर आम्हाला घरं बांधून द्या ना, आम्हाला हप्ते टाका घरकुलाचे। आता महाराष्ट्रात घरकुलं चालू आहे, गावून गावाला गलून गलीला घरकुलं चालू आहे। ज्याच्याकडे 2-2, 3-3 बिल्डिंग आहेत त्यांना घरकुलं आहेत, आम्हाला कातकरी समाजाला घरकुलं नाही टाकेतलं। आणि 7 जूनला आम्हाला त्यांनी हप्ते टाकले, घरकुल मंजूर केलं, हप्ते टाकले तर ठीक, नाही तर मग आम्ही 7 जूनला इथे येणार बिऱ्हाड मोर्चा घेऊन। इथून काय ढळणार नाही, आमची सोय झाल्याशिवाय आम्ही ढळणार नाही। इथून जे होतं त्याचे आम्हाला पंचायतवाले सुद्धा म्हणत द्या तर तुम्ही डोंगरात जा। आता त्या दिवशी आम्ही पंचायतमध्ये गेलो, भाऊसाहेब म्हणतो माझा निर्णय मी एकटा घ्यायला एकट्याला म्हणा घेतला, जरी तुम्ही मिटिंगला नाही आले तरी मी एकटा घेणार। आणि आमचे जेवढे लोक आहेत तेवढे तिकडे पुढं शिरवाडी भारच्या खात्यामध्ये जागा आहे तिकडं आम्हाला नेणार, म्हणजे तिकडं आम्हाला नेणार। आम्ही कसे 20 किलो अर्धा किलो मासे धरतो, आम्ही गावामध्ये बसणार आणि तिकडं आमचे पोरं वाघ खाणार, ते एकदम मस्त त्यांना दिसत। म्हणून पंचायतवाल्याला आता ज्याच्या दारात गाड्या उभ्या त्यांना घरकुलं, ज्याला जागा त्यांना घरकुलं, आणि आमच्या लोकांना असे गुडघ्यावरल्या खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये आमचे पोरं खेळतात, आम्हाला का बरं नाही घरकुलं? आम्ही कुठं जावं राहणार राहणार।